नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज निफ्टीची वीकली आणि मंथली एक्सपायरी होती. तर आजच्या मंथली एक्सपायरीची जी क्लोजिंग पॉझिटिव्ह झालेली आहे, ही पॉझिटिव्ह क्लोजिंग उद्या पण निफ्टीला पॉझिटिव्ह मोमेंटमध्ये घेऊन जाईल, की उद्या परत एकदा निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळेल, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. उद्याच्या निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स जिकडे आपण इंटरडेमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आपण जे काय सेटअप डिस्कस करतोय, त्या सेटअपचा तुम्हाला उद्या इंटरडेमध्ये ट्रेड करण्यास फायदा होईल. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर आज निफ्टीमध्ये काय झालं हे आपण थोडक्यात बघूया आणि आपण लगेचच उद्याचं प्लॅनिंग सुरू करूया. तर निफ्टीने आज 25,175 वरती क्लोजिंग दिली आहे. निफ्टीने आजची जी ओपनिंग दिली ती फ्लॅट दिली, म्हणजे शुक्रवारी जिकडे निफ्टीची क्लोजिंग झाली होती एक्झॅक्टली त्याच पॉईंटच्या आसपास निफ्टीने ओपनिंग दिली आणि ओपनिंग नंतर सरळ 25,000चा तो सायकोलॉजिकल लेवल जो आहे या लेवलचा ब्रेकडाऊन केला. पण आपण फ्लॅट ओपनिंगसाठी 24,920चा पण एक लेवल इकडे ड्रॉ करून ठेवला होता. फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने जर 24,920 या लेवलचा ब्रेकडाऊन करून रिटेस्ट करून डाऊन साईडला जर मोमेंटम केला तर आपल्याला पुढसाठी जायचं होतं, असं आपलं क्लिअर कट डिस्कशन होतं. फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी जर वरती येईल आणि 25,000 या लेवलचा सपोर्ट घेऊन अपसाईडला जाईल तर 25,000च्या वरती आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू, असं आपलं क्लिअर कट आपण अनालिसिस केलं होतं. तर तुम्ही जर आजचा जर चार्ट जर बघितला तर मॉर्निंगमध्ये निफ्टीने ब्रेकडाऊन दाखवला. सर्व लोकांना काय केलं, पुटमध्ये अट्रॅक्ट केलं, पुटचे प्रीमियम वाढवले आणि पुटमध्ये ट्रॅप करून त्यांचे स्टॉपलॉस हंट केले. त्याच्यानंतर निफ्टीने पुन्हा 25,000ची सायकोलॉजिकल लेवल जी आहे या लेवलवरती येऊन सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन पुन्हा एक 150 पॉईंटची अपसाईडला मोमेंटम दिली. तर 1.5 ते 2.5च्या आसपास निफ्टीने पुन्हा 25,000वरून सपोर्ट जर घेतला तर ऑलमोस्ट इथून 200 पॉईंटचा आपल्याला एक जबरदस्त मोमेंटम दिला. तर आज बँक निफ्टीची देखील मंथली एक्सपायरी होती. तर आजचे जे ओव्हरऑल जे ट्रेड होते आपले तिन्ही ट्रेड आपण जे दिले होते ते पूर्णपणे बँक निफ्टीचे ट्रेड होते. तर नक्कीच तुम्हाला त्या तिन्ही ट्रेडमध्ये पण तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट झाला असेल. लास्टचा जो ट्रेड होता त्या ट्रेडने जबरदस्त असा सर्वांचा फायदा केलेला आहे. तर निफ्टीची आजची जी क्लोजिंग आहे ही क्लोजिंग आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये बघायला मिळेल आहे. तर गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये जो डाऊन मोमेंटम येत होता त्या मोमेंटमला परत एकदा मार्केटनं स्टॉप लावलेला आहे. तर हा मोमेंटम सस्टेन होतोय की पुन्हा मार्केट डे लोचा ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला जातंय हे बघणं गरजेचं असेल. त्यासाठी उद्याची ओपनिंग खूप महत्वाची असेल. उद्याची ओपनिंग जर निफ्टीची फ्लॅट टू पॉझिटिव्ह झाली तर पुन्हा एकदा आपल्याला एक अपसाईडला मोमेंटम बघायला मिळेल. पण आपल्याला रॅन्डमली कुठेही ट्रेड प्लॅन करायचे नाहीयेत, कारण जर तुम्ही रॅन्डमली ट्रेड जर प्लॅन कराल तर मार्केट तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला दोन्ही साईडच्या मोमेंटम बघायला मिळतात. तुम्ही जर सकाळचा चार्ट जर बघितलं तर 12:30 पर्यंत निफ्टीने ऑलमोस्ट 2 वेळा 200 पॉईंटची अपसाईड डाऊन साईडची मोमेंटम दाखवली. त्याच्यामुळे तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर तुम्ही टॉपवरती जर कॉलचा ट्रेड घेतला आणि मार्केट जर ऑलमोस्ट 100 पॉईंट जर खाली आलं तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये खूप मोठा लॉस देखील बघायला मिळू शकतो किंवा तुमचा स्टॉप लॉस हंट करू शकतो आणि मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुमची एंट्री जी आहे ही एंट्री परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एंट्री परफेक्ट जर बनवली तर नक्कीच तुम्ही प्रॉफिट बनवू शकता. तर उद्यासाठी निफ्टीच्या 2-3 लेवल्स आहेत त्या लेवल जस्ट तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. तर मी तुम्हाला इकडे त्या लेवल्स शो करतो. ओके, तर निफ्टीसाठी आपण हा जो ट्रेंड लाईन जो ड्रॉ केला होता या ट्रेंड लाईनचा निफ्टीने काय केलाय, ब्रेकआउट दिलाय. ओके, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट या ट्रेंड लाईनच्या वरती क्लोजिंग दिली. त्याच्यामुळे हा जो रेजिस्टन्स लेवल होता हा रेजिस्टन्स लेवल निफ्टीसाठी आता काय करेल, सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळे हा ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवा आणि मेजर जो लेवल आहे 25,000 सायकोलॉजिकल लेवल हा देखील ड्रॉ करून ठेवा, कारण या लेवलवरून आपल्याला पुन्हा एकदा बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मोठ्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचा एक डबल पॅटर्नचं फॉर्मेशन बघायला मिळतं. तर या पॅटर्नचा कन्फर्मेशन तेव्हाच होईल ज्यावेळेस निफ्टी 25,300 या लेवलच्या वरती क्लोजिंग येईल. तर डेफिनेटली आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन बघायला मिळू शकतं. जेवढ्या फास्ट मार्केट डाऊन साईडला आले तेवढ्याच फास्ट आपल्याला निफ्टीमध्ये एक तेजी बघायला मिळू शकते. तर 1 तारखेला म्हणजेच रविवारी बजेट अनाऊन्स होईल, त्याच्यामुळे मार्केटचे पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस असतील, कारण ग्लोबल सेंटिमेंट पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मार्केट ओपन होताच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. प्रॉपर लेवलवरती मार्केटला येऊ द्या,
प्रॉपर लेवलवरती आल्यावरती तुम्ही ट्रेड तिकडे जर घेतला तर नक्कीच तुमचा कमी रिस्क वरती एक चांगला प्रॉफिट बनू शकतो. ओके. तर प्राइस ऍक्शन नुसार उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह अपेक्षित आहे. पण जर ग्लोबल सेंटिमेंट जर आजच्या रात्रीमध्ये जर गडबडले तर जी उद्याची ओपनिंग असेल ते निगेटिव्ह होईल. अदरवाईज उद्याची ओपनिंग आपल्याला पॉझिटिव्ह अपेक्षित आहे. ओके. उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर फ्लॅट झाली, फ्लॅट म्हणजे काय, इकडे तुम्हाला 25,234चा क्लोजिंग दिसतोय, पण एक्झॅक्ट जो क्लोजिंग आहे तो 25,175चा आहे, म्हणजे ऑलमोस्ट या लेवलच्या आसपासची क्लोजिंग आहे. उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन डाऊन साईडला जर येईल तर हा जो ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईन वरती तुम्ही काय करू शकता, फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीमध्ये एक कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. त्या कॉल साईडचे ट्रेड टार्गेट जे असतील ते अपसाईडला 25,300 पर्यंतचे असतील. 25,300चा हा रेजिस्टन्स लेवल जर ब्रेकआउट जर केला तर नेक्स्ट टार्गेट जे मिळतील ते 25,400 पर्यंत आपल्याला अपसाईडला बघायला मिळतील. त्याच्यामुळं हा जो काही ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईन वरती पॉझिटिव्ह कॅन्डलस्टिक बघा, पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तुम्हाला मिळालं डेफिनेटली तुम्ही अपसाईडसाठी जाऊ शकता. पुढचा ट्रेड कधी प्लॅन करायचा आहे, पुढचा ट्रेड 25,000 सायकोलॉजिकल लेवल जो आहे या लेवलच्या खालीच मी तर डेफिनेटली पुढसाठी जाईन. अदरवाईज 25,000च्या वरती मार्केट कोणत्याही लेवलवरनं सपोर्ट घेऊन अपसाईडला जाऊ शकतं, कारण हा एक ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ जर केला तर या ट्रेंड लाईन पासून पण निफ्टी सपोर्ट घेताना दिसू शकते. त्याच्यामुळे 25,000ची सायकोलॉजिकल लेवल जी आहे या लेवलच्या खाली निफ्टी जर होल्ड करावं लागेल तर मी डाऊन साईडसाठी जाईन. अदरवाईज उद्याचा माझा फ्लॅट ओपनिंगचा जो प्लॅनिंग असेल तो थोडासा पॉझिटिव्ह असेल, अपसाईडचा असेल. ओके. पण प्रॉपर लेवलवरती मार्केटमध्ये मी काय करेन, ट्रेड प्लॅन करेन. भले तिकडे स्टॉप लॉस हिट झाला तरी पण तो स्टॉप लॉस मी स्वीकारेन. ओके. उद्या जर निफ्टीची ओपनिंग पॉझिटिव्ह झाली तर पॉझिटिव्ह ओपनिंग म्हणजे काय करेन मी, निफ्टी जर पॉझिटिव्ह म्हणजे काय, क्लोजिंग पॉईंटच्या वरती एक 50-60 पॉईंटची ओपनिंग झाली तर मी एका डीपचा वेट करेन. जर पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर निफ्टी जर सरळ खाली आली तर खाली मी निफ्टीला येऊ देईन. क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या इथून जर निफ्टी आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवेल तर डेफिनेटली मी काय करेन, कॉलचा स्ट्रेट प्लॅन करेन. टार्गेट्स जे आपले अपसाईडला असतील ते 25,300, 25,350 आणि 25,400 असे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील. तर लक्षात ठेवा फ्लॅट आणि पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये आपला जो व्ह्यू असेल तो थोडासा पॉझिटिव्ह व्ह्यू असेल. ओके. पॉझिटिव्ह व्ह्यू असेल पण मार्केटमध्ये प्रॉपर लेवलवरती मार्केटमध्ये आपण काय करू, ट्रेड प्लॅन करू. नाहीतर निफ्टी पॉझिटिव्ह ओपन झाल्यानंतर सरळ खाली येते, अशा प्रकारे रेड कॅन्डल बनवून खाली येते आणि तुम्ही काय करताय, कॉलचे ट्रेड घेताय आणि तिकडे ऍड ऑन करताय. तर असं करायचं नाहीये. पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर मार्केट खाली आल्यावरती ज्या लेवल्स आपण ज्या ड्रॉ केल्या त्या लेवल्सवरती आपल्याला बघायचं की रिव्हर्सल पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसते की नाही किंवा पॉझिटिव्ह कॅन्डल दिसते की नाही. पॉझिटिव्ह कॅन्डल जर दिसली तर डेफिनेटली आपण तिकडे काय करू, अपसाईडचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. ओके. उद्याची ओपनिंग जर खूप मोठी झाली, खूप मोठी म्हणजे काय, 100 प्लसची जर पॉझिटिव्ह ओपनिंग झाली, 100 पॉईंट प्लसची जर पॉझिटिव्ह ओपनिंग जर निफ्टीमध्ये उद्या जर बघायला मिळाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपण काय करू, प्राइस ऍक्शन थोडंसं बघू. पहिला 1-2 तास मार्केटला देऊ. पहिल्या 2 तासामध्ये जे प्राइस ऍक्शन जे बनेल त्या प्राइस ऍक्शनचा वापर करून काय करू आपण निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू. कारण मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये मार्केट सरळ खाली पण येऊ शकतं. म्हणजे ज्या लोकांनी इकडे कॉलचा ट्रेड होल्ड केला असेल तर डेफिनेटली काय करतील, पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये प्रॉफिट बुकिंग करतील. मार्केटमध्ये हा जो मोमेंटम आहे या मोमेंटममध्ये थोडीशी मार्केटमध्ये स्ट्रेंथ आलेली आहे, पण लगेच आपल्याला ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून चालणार नाहीये. कारण मार्केटला कोणी 100% प्रेडिक्ट करू शकत नाहीये. त्याच्यामुळं मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये थोडंसं आपल्याला प्राइस ऍक्शन वरती फोकस करावा लागेल. उद्याची ओपनिंग जर बाय चान्स गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी 25,000 या लेवलच्या वरती असेल तोपर्यंत जो व्ह्यू असेल तो अपसाईडचा व्ह्यू असेल. पण जर 25,000 या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला आणि डाऊन साईडला जर निफ्टी होल्ड करेल तर 25,000च्या खाली काय करेन, पुढचा ट्रेड प्लॅन करेन. अदरवाईज 25,000च्या वरती माझा गॅपडाऊन ओपनिंगमध्ये पण कॉल साईडचा व्ह्यू असणार आहे. ओके. हा आपला निफ्टीचा क्लिअर कट उद्याचा ट्रेडिंग प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मराठी कम्युनिटीपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र.